दिलीपराव जेव्हा पिशवी घेऊन बाजारात जाऊ लागले तेव्हा मागून त्यांची सून विनया तिच्या सासऱ्यांना म्हणाली, "अहो बाबा, तुमची बीपीची औषधं संपली आहेत." त्यावर दिलीपराव होकारार्थी मान हलवत मागे न वळता बाहेर निघून गेले. त्यानंतर विनया तिची 8 वर्षाची मुलगी शर्वरीचा घरचा अभ्यास घेऊ लागली. विनयाला शर्वरीचं चांगलं शिकवून आत्मनिर्भर बनवण्याची इच्छा होती. तसं पाहायला गेलं तर विनया जास्त शिकली नव्हती, पण तिला तिच्या मुलीसाठी सर्व काही करायचं होतं. विनयाचा नवरा महेश यांचं निधन झाल्यानंतर घराची आर्थिक परिस्थिती खालावली होती. विनयाचा नवरा महेश रिक्षा चालवत होता. अशाच एके दिवशी रात्री तो झोपला, त्यानंतर सकाळी उठलाच नाही. त्याला झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे विनयावर जणू दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. पण आपल्या मुलीच्या तोंडाकडे पाहून ती मोठ्या हिमतीने मनाची समजूत घालत होती. वरून तिचे सासरे वयस्कर होते. विनया तिच्या नवऱ्याच्या अर्धवट जबाबदाऱ्या पूर्ण करू इच्छित होती आणि त्यामुळे तिला दुसरं लग्न करायचं नव्हतं. तिच्या माहेरी सुद्धा फक्त तिचा भाऊ आणि वहिनी राहत होते. त्यामुळे तिला तिच्या माहेरच्या लोकांचं ओझं व्हायचं नव्हतं. महेशच्या निधनानंतर जेव्हा घरात पैशाची चणचण भासू लागली, तेव्हा एक दिवस ती खालावलेल्या स्वरात तिच्या सासऱ्याला म्हणाली, "बाबा, मला महेशने रिक्षा चालवणे शिकवलं आहे. त्यामुळे मी त्यांची रिक्षा चालवून घराच्या खर्चात काही मदत करू शकते का?" त्यावर दिलीपराव नाराज झाले आणि म्हणाले, "माझ्या पेन्शनची रक्कम मिळते ना, मग आपण त्यामध्ये आपला खर्च भागवू. माझ्या घरची इज्जत अशी रस्त्यावर रिक्षा चालवत फिरणार नाही." हे ऐकून विनया खूप उदास झाली. घरातील खर्च दिवसेंदिवस खूप वाढत चालले होते, कारण महागाई सुद्धा खूप वाढली होती. वरून सासऱ्यांच्या औषधाचा खर्च, मुलीच्या शाळेचा खर्च, यामुळे सर्व गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. शेवटी विनयाला मजबुरीने असा निर्णय घ्यावा लागला, ज्यामुळे तिच्या सासऱ्याला वाईटही वाटणार नाही आणि घरात 4 पैसेसुद्धा मिळतील. विनयाने सासऱ्यांच्या बीपीचा त्रास होता, त्यामुळे ती त्यांना दररोज रात्री अगदी आठवणीने औषध द्यायची. ती त्यांची इतकी काळजी घ्यायची की दिलीपराव विचार करायचे, आता आपला मुलगा या जगातून निघून गेल्यानंतर त्यांची सूनच आपला मुलगा बनली आहे. एक दिवस विनया सकाळी झोपून उठली तेव्हा तिची मुलगी शर्वरी म्हणू लागली की, "आई, मला आज शाळेच्या डब्यात इडली हवी आहे." त्यावर विनया म्हणाली, "बाळा, आज शक्य नाही, कारण आज माझी तब्येत मला थोडीशी बिघडल्यासारखी वाटत आहे. माझं संपूर्ण शरीर खूप दुखत आहे आणि मला कमजोरी असल्यासारखी वाटत आहे. आज मी तुझ्यासाठी पोहे बनवते." आईची परिस्थिती पाहून शर्वरीसुद्धा एक सांगण्यावरून आईची गोष्ट ऐकली. दिलीपरावसुद्धा तिथेच बसून वर्तमानपत्र वाचत होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते की दररोज सकाळी त्यांची विधवा सून शरीर दुखणं आणि कमजोरी याबद्दल तक्रार करत आहे. एक दिवस त्यांना कळालं की त्यांची सून दररोज रात्री त्यांना औषध दिल्यानंतर असं काय करते की ज्यामुळे तिला दिवसेंदिवस इतकी सुकून चालली आहे. खरं तर असं घडलं होतं की एक दिवस सकाळी विनया उठून अंगण झाडत होती, तेव्हा अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती स्वतःची शुद्ध हरपून खाली पडली. लहान शर्वरी आईला अशा अवस्थेत पाहून जोरजोरात ओरडू लागली. घरात असलेले दिलीपराव पुन्हा पळत पळत बाहेर आले. शेजाऱ्यांच्या मदतीने ते सुनेला घेऊन हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरने तपासल्यानंतर सांगितले की, "हे बघा, तुमची सून खूप कमजोर झाली आहे. ती व्यवस्थित झोप न घेतल्यामुळे तिची तब्येत बिघडली आहे. तुम्ही तिच्या खाण्यापिण्याची आणि तिच्या आरामाची काळजी घ्या. मग ती लवकरात लवकर बरी होईल." हे सर्व ऐकून दिलीपराव आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की सून आरामाची काळजी का घेत नाही. त्यावेळेस ते विनयाला काहीही बोलले नाही, पण त्या दिवसानंतर ते त्यांच्या सुनेवर लक्ष ठेवून होते. एक दिवस त्यांनी पाहिलं की विनया दुपारी कुठेतरी जात होती. तेव्हा त्यांनी तिचा पाठलाग केला आणि त्यांनी हे पाहिलं की विनया दुसऱ्या एका चाळीत एका घरात शिरली. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर हातात एक मोठी पिशवी घेऊन ती तिथून बाहेर आली. दिलीपराव मोठ्या कुतूहलाने हे सर्व पाहत होते आणि ते मनातल्या मनात विचार करू लागले की आपली सून नक्की काय करत आहे. त्यांना आपल्या सुनेला याबद्दल स्पष्टपणे विचारणं योग्य वाटले नाही. अशा प्रकारे ते सुनेचा पाठलाग करत घरी पोहोचले. काही वेळानंतर सुनेने ती पिशवी तिच्या खोलीत एका अलमारीच्या आत लपवून ठेवली. आता ते त्यांच्या खोलीत असंच
कसं काय जातील? सुनेच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे त्यांना कळतच नव्हतं. त्या दिवशी त्यांनी तिच्यावर कडक नजर ठेवली. दररोजप्रमाणे त्या दिवशीसुद्धा त्यांची सून रात्रीचं जेवण, दूध आणि औषधं दिल्यानंतर ती तिच्या खोलीत निघून गेली. तिने तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला. आज दिलीपरावांची झोप पूर्णपणे उडाली होती. औषध घेतल्यानंतर तर त्यांना खूप गाढ झोप लागायची आणि त्यांना झोपसुद्धा खूप प्रिय होती. पण आज त्यांचं मन बेचैन झालं होतं. सून नेमकं आपल्याकडून काय लपवत आहे हे त्यांना कळत नव्हतं. त्यांना झोपच लागत नव्हती. त्यामुळे ते बाहेर अंगणात चकरा मारत होते. त्यांनी पाहिलं की त्यांच्या सुनेच्या खोलीत बराच वेळ लाईट चालू होता. हळूहळू आता त्यांना खूप भीती वाटू लागली. ते विचार करू लागले की आपली सून काहीतरी चुकीचं तर नसेल करत ना? त्या मोठ्या पिशवीमध्ये नक्की काय असेल? मनात नसतानासुद्धा ते त्यांच्या सुनेच्या खोलीच्या दरवाजाला कान लावत होते. खोलीतून हळूहळू कसला तरी आवाजही येत होता. पण तरी त्यांनी दरवाजा ठोठावला नाही. हळूहळू अशीच रात्र निघून गेली. जेव्हा त्यांची सून सकाळी अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा दिलीपरावांनी सुनेच्या खोलीमध्ये गेले. तेव्हा त्यांनी बघितलं की त्यांची सून रात्री पेन बनवण्याचे काम करत होती. पेनाचे वेगवेगळे भाग जोडून पेन तयार करत होती. त्यानंतर ते काम झाल्यानंतर दुसरं काम करत होती, ते म्हणजे इलेक्ट्रिक स्विचचे. कदाचित पेनांचं काम झाल्यानंतर ती स्विचला स्क्रू लावण्याचं काम करायची. आता हे सर्व पाहून दिलीपरावांचं मन विरघळून गेलं. मुलाच्या मृत्यूनंतर 4 पैसे मिळवण्यासाठी त्यांची सून संपूर्ण रात्र जागून असे काम करत आहे हे पाहून दिलीपराव आतून खूप दुःखी झाले. आता ते विचार करू लागले की काश मला माझ्या पेन्शनची रक्कम अजून थोडी जास्त असती तर कदाचित सुनेला हा त्रास घ्यावा लागला नसता. तसंही इतकं मेहनतीचं काम करून सुनेला किती कमी पैसा मिळत असतील या गोष्टीचा विचार करून त्यांच्या डोळ्यातील अश्रू टपकू लागले. ते गुपचूप त्यांच्या खोलीत गेले आणि बेडवर असेच पडून राहिले. स्वतःच्या मनाला समजावण्यासाठी ते विचार करू लागले की मी विनयाला रिक्षा चालवण्यासाठी मनाई केली म्हणून तिने खर्चात सहयोग करण्यासाठी हा उपाय काढला. आता त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सतत वाहू लागल्या. माझा मुलगा तर जगू शकला नाही, पण अशा प्रकारे पैसे कमवण्याच्या नादात माझ्या सुनेला काही झालं तर मी काय करू? आपण आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊ शकत नसल्याचा पश्चाताप त्यांच्या मनात भरला होता. काही वेळातच विनयाने तिच्या सासऱ्यांसाठी चहा नाश्ता आधीपासूनच तयार करून ठेवला होता. विनयाला खोलीत येताना पाहून ते म्हणाले, "सोनबाई, आधी तू चहा पिऊन घे आणि त्यानंतर इथे बस. मला तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे." सासऱ्यांचं असं म्हणणं ऐकून विनया हैराण झाली, कारण तिचे सासरे तिला याआधी असं कधीच बोलले नव्हते. तिने लगेचच चहा घेतला आणि सासऱ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. दिलीपराव दाटलेल्या कंठाने म्हणाले, "मला तुझ्या कामाबद्दल कळालं आहे. घराचा खर्च भागवण्यासाठी तू किती मेहनतीचं काम करत आहेस. त्यामुळे तू इतकी कमजोर झाली आहेस." हे ऐकून विनया घाबरली आणि तिने तिची मान खाली घातली. दिलीपराव म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाच्या इज्जतीचा विचार करून तुला रिक्षा चालवण्यासाठी मनाई केली. त्यामुळे तू रात्रीच्या अंधारात लपून इतक्या मेहनतीचे काम करू लागलीस. तू दिवसभर कामामध्ये असते आणि रात्रीसुद्धा तुला आराम मिळत नाही. असं कसं शक्य आहे? मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. सर्वात आधी आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबातील मूलभूत गरजा फार महत्त्वाच्या असतात. सन्मानाच्या नावावर आपण आपल्या कुटुंबाशी खेळू शकत नाही. मला माझी चूक मान्य आहे. माझ्या नुसत्या पेन्शनच्या पैशाने घर खर्च भागवणे कठीण आहे. तुला पुढे मुलीचे भविष्यही पाहावे लागणार. म्हणूनच मी तुला रिक्षा चालवण्याची परवानगी देतो. माझ्या जुन्या हाडाचा जीव असता तर मी स्वतः काही काम केले असते. सोनबाई, कृपा करून मला माफ कर. जर मी आधीच योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित आज तुझी अशी अवस्था नसती." हे ऐकून विनयाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती तिच्या सासऱ्यांच्या पाया पडत म्हणाली, "बाबा, फक्त तुमचा आशीर्वाद सोबत असला तर सर्व काही अगदी व्यवस्थित होईल. महेशने मला वेळेतच रिक्षा चालवायला शिकवलं म्हणून बरं झालं. आज त्याच्या अनुपस्थितीत
किंवा अनुपस्थितीत कमान मी रिक्षा चालवून माझ्या कुटुंबाची काळजी घेण्याइतकी सक्षम आहे. आता दिलीपराव गर्वाने त्यांच्या सुनेकडे पाहत म्हणाले, तर मग ठीक आहे. आता यापुढे घर आणि शर्वरीला सांभाळण्याची माझी जिम्मेदारी. आणि कामावरून आल्यानंतर तू फक्त आणि फक्त आराम करशील, कारण तुझं शरीर जपणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. सासऱ्यांचं असं म्हणणं ऐकून विनया खूप खुश झाली. उशीर झाला तरी तिच्या सासऱ्यांना त्यांची चूक कळाली. आता तिला तिच्या आयुष्यात पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नव्हतं. तर मित्रांनो, जगाचा विचार आणि सन्मानाचा विचार करत बसलात तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. कारण आपलं घर चालवण्यासाठी जग मदतीला येणार नाही. कारण जग हे फक्त नुसतं तुमच्या घरातील तमाशा बघण्यासाठी येतात. तर विनयाने घर चालवण्यासाठी रिक्षा चालवण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजून लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर